संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने सुरू असलेल्या आश्रमावर गंभीर आरोप करण्यात आलेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या वतीने या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना निवेदन दिले. या निवेदनात अशोक गवांदे, प्रशांत पानसरे आणि अमोल खरात यांसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्रात अलीकडे बंदुगिरी आणि बुवाबाजीची प्रकरणे वाढत असून दैवी शक्ती, चमत्कार आणि अध्यात्माच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोपही या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. वडगावपान येथील या आश्रमात मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांचे आर्थिक शोषण होत असून कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना फसवे उपचार केल्याचा गंभीर आरोपही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. काही नागरिकांकडून याबाबत तोंडी तक्रारही प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे 2020 पासून या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असूनही अद्याप कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नसल्याचंही खंत व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाविषयी गैरसमज पसरत असल्याचंही निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. आता या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.